सिल्लोड तालुक्यामधील अंभई गावामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आणि जमावाकडून तब्बल 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली गेली आहे। बकऱ्यांच्या व्यवहारामधून वादाची ठिणगी पडल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका अंतर्गत अंभई गावामध्ये काल मध्यरात्री 2 गट आमने-सामने आले आणि तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे। बकऱ्यांचा काहीतरी व्यवहार होता आणि याच व्यवहारामधून सुरू झालेला हा वाद हळूहळू चिघळला आणि त्यानंतर या दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि दगडफेकही झाली आहे। या वादाला पुढे राजकीय स्वरूपही प्राप्त झाल्याचं सांगितलं जातंय, बोललं जातंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते असे 2 गट समोरासमोर आल्याची माहिती आहे आणि याच राड्यामध्ये जमावानं तब्बल 15 ते 20 वाहनांची तोडफोड केलेली आहे। सुमारे 500 ते 600 लोकांचा जमाव गावामध्ये जमलेला होता। परिस्थिती तणावपूर्ण झाल्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या गावामध्ये तळ ठोकलेला होता। या घटनेमध्ये जवळपास 5 ते 6 जण जखमी झालेले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय आणि या जखमींना पुढच्या उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आलेलं आहे। दरम्यान मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत 15 जणांना ताब्यातही घेतलेला आहे आणि सध्या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे। परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिलेली आहे। बातमी आहे सिल्लोडमधून। Thank you.